आणि कुणाच्या आशीर्वादाने चालतंय? अनेक वर्षांपासून ते व्हिडिओ टाकतोय, मुस्लिमांना टार्गेट करतोय, जिहादी म्हणतो. का खामगावचे मुस्लिम जिहादी आहेत? साहेब हे चुकीचं झालंय. त्याच्यासोबत आमचं जर एखाद्या दलिताचं अकाउंट असताना भीमा कोरेगावची पोस्ट पडली असती तर किती वेळात उचलून टाकला असता. हा त्याच्या पोस्टवरती रोज सामाजिक सलोखा बिघडला. अहो त्याला नग्न बघून त्याचा फोटो काढलेत लिंगाचे, गाया घातल्या त्याच्या अंगावर, पोरगा भयभीत झाला, त्याला पोलीस संरक्षण नाही. कुणाचं बळ आहे? तुमच्यावर दबाव आहे का आमदाराचा? त्या पुंडकरचा दबाव आहे का? सांगा आम्हाला, आम्ही आहे तिथं तयार. कसं संरक्षण करायचं सांगा साहेब. रात्री चाललेल्या पोराला उचलून अपहरण करून मारताय. तुमची गाडी नसती आली तर मेला असता तो. हो मेला असता. पण याला ही पैदाईस का उभा राहती? ही पैदाईस का उभा राहती साहेब मला सांगा. याचे संघटन हिंदू प्रतिष्ठान कसं काय चालतंय? काय त्याचं सामाजिक कार्य हिंदू प्रतिष्ठानचं? गोरक्षक झाला म्हणून मारहाणीचं सुप्रीम कोर्टाचा जजमेंट मी तुम्हाला पाठवतो. त्यांना अधिकार नाही. किती दिवस सहन करायचा आम्ही? मोका लावा. अहो मंदी होता मग तो शहरात होता का? तडीपार का नाही? त्या वेणीला आमच्या पोरांनी झेंडा लावला वेणीला, तर त्याला तडीपार केलं साहेब. तडीपार केला त्या भीम सैनिकाला. 307 आहे का त्याच्यावर वेणीच्या ह्याच्यावर? त्याला तडीपार. आणि एमपीडी वाल्याला शहरात जागा. सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है. 100% भयंकर झालेलं आहे साहेब. कायदा व सुव्यवस्था आणि पोलिसावरला विश्वास उडाला ना काही द्यायचा नाही साहेब. मला सांगा या लेकरांनी जगायचं कुणाच्या भरोशा? तुमच्याशिवाय पर्याय? मग तो कसा काय मोकाट फिरतो? अरे या जातीवादी जराचं करायचं काय? थांबा रे. मागणी आहे आरोपीवर मोका लावा, सुट्टी देऊ नका. त्यानंतर त्याच्या घरावर बुलडोजर चालवा. त्यांनी काय कृत्य केलं? अरे व्हिडिओ काढायचा अर्थ तुम्हाला व्हायरल करायचंय, भयभीत करायचंय. निवडणूक आहेत म्हणून तुम्ही आमचा वापर अजेंडासाठी करणार? आमदार भेटायला गेला नाही तो तुमचा रोल नाही. पण ही पद्धत नाही हो. मानवता आहे, मानवता जिवंत आहे साहेब. आज त्या लेकराला बाप नाही, त्यांनी काम नाही केलं तर आई जगणार नाही.